तुम्ही बोरं खाता ना? आमच्याकडे बोराचं झाड आहे. पेवंदी बोरं. पण तो पेवंदी बोराचा विषय आज नाही. आज खारे बोरं नावाचा एक प्रकार आहे. तसा जुनाच प्रकार असेल. किती वर्ष जुना काय ते माहीत नाही. कारण त्याच्यामध्ये आपण सोडा वापरतो आहे आणि हा खारे बोरे मला वाटतं संध्याकाळची जी भूक असते आपल्याला थोडीशी अशी चहाबरोबर काहीतरी लागतं. कुट्टण भूक त्याला म्हणतात. बरं? तर त्याच्यासाठी हा प्रकार आहे. सुरुवात करायची सोपा प्रकार आहे आणि नेहमी बघा, की जे पारंपरिक प्रकार असतात ते सोपे असतात. घरात जे काही उपलब्ध असतं त्याच्यातून तयार होतात. सो गो फॉर दॅट. याचा मसाला आपण तयार करून घेऊ आणि त्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, थोडं जिरं, कोथिंबीर, मीठ याची आपण चटणी वाटून घेऊ. 1 वाटी चण्याच्या डाळीचं पीठ, 1 चमचा तूप यामध्ये घालायचं. हा जो मसाला आपण कुटून घेतला तो मसाला, चवीनुसार मीठ, याला छान एकत्र करायचं. यामध्ये लिंबाचा रस, त्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा. आता सोडा खाण्याचा आणि लिंबाचा रस हे एकत्र आल्यानंतर जेव्हा त्यामध्ये आपण पाणी घालतो तर त्याच्यात गॅस फॉर्मेशन होतं आणि ही पारंपरिक रेसिपी असली तरी यामध्ये सोडा आहे. तुम्ही काही लोक म्हणतात की अरे तेव्हा सोडा उपलब्ध होता का? अहो होता. तुम्ही एकदा थोडंसं अभ्यास करा. 1790 साली सोडा बाय कार्ब हे अस्तित्वात आलं आणि त्याच्यानंतर त्याचा वापर होऊ लागला. सोपं उत्तर बघा. थोडं पाणी घालायचं आणि घट्ट भिजवायचं. हां, आता तुम्ही बघाल की हे फोडल्यानंतर हे असं स्पोरी झालेलं आहे बिकॉज ऑफ सोडा बाय कार्ब आणि लिंबाचा रस. याचे गोळे करू आपण बोरा एवढे. हे झाल्यानंतर आपल्याला तळायचं आहे मंद आचेवर आणि तेलात तळण्यापूर्वी आपल्याला काय टाकायचं आहे? फ्राय पावडर. आणि हे फ्राय पावडर टाकून आपण तेल जे आहे ते हलकं करायचं आणि तेल हलकं झालं की त्यातला पदार्थ जो आहे तो कमीत कमी तेल घेऊन बाहेर पडतो. सोपं आहे. करायचं? चला. यालाही आपल्याला मंद आचेवर हे तळून घ्यायचं आहे. अगदी कमी आचेवर तळायचं याला म्हणजे आतपर्यंत हे छान शिजतील. हे बघा अशा पद्धतीने होतात की असे ब्रेक होतात म्हणजे हे छान असे खुसखुशीत असतील आतमध्ये आणि याच्यानंतर जी आपण गंमत करणार आहोत ती त्याच्यामध्ये गेली पाहिजे. यानंतर 1 चमचा तूप आपल्याला हवं, साधारण 1.5 चमचा घेऊ आणि फोडणीत थोडं जिरं, तीळ, थोडी खसखस, खोबरा किस, कोथिंबीर, लिंबाचा रस, थोडी साखर आणि मीठ. याला छान एकत्र करून नंतर ही बोरं यात घालायची. क्या बात आहे. खरं तर काट्याची गरज नाही कारण ना हे इतकं छान असं खुसखुशीत आहे की असं हाताने घ्यायचं आणि खायचं. दॅट्स इट. खाऊ का? ए चहा घ्या.
मी चहाबरोबर याचा आनंद घेतो आणि तोपर्यंत तुम्ही पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ही बोरं घरी करा. इन्स्टेड ऑफ चायनीज गो फॉर धिस असं मला वाटतं. कारण बघा ना, काय वेगळेपण ह्याच्यामध्ये. आंबट आहे, गोड आहे, त्याच्यातही तीळ वापरतात, त्याच्यातही तीळ वापरतात, त्याच्यातही लसूण वापरतो, त्याच्यातही आपण आलं वापरतो, कोथिंबीर वापरतो, सगळं करतो. मग व्हाय नॉट धिस? पाहत राहा मास्टर रेसिपी.